हॅलो यूट्यूब फॅमिली. तर चला आज आपण बनवणार आहे मुलांच्या आवडीचा पिझ्झा, तो पण घरच्या घरी अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये. झटपट कसा बनवायचा तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग रेसिपी सुरू करूया. पिझ्झासाठी लागणारं साहित्य बघूया. अगोदर इथं मी पिझ्झा बेस घेतला होता. पिझ्झा बेस इथे मी 2 घेतले होते. नंतर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर त्यासाठी कांदा, टमाटर, मिरची, मोझरेला चीज, नंतर इकडं पिझ्झा सॉस, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स एवढं आपण इथं पिझ्झासाठी लागणारं साहित्य घेतलं होतं. सर्वात अगोदर आपण टमाटर, कांदा आणि मिरची इथं कट करून घेणार. तुम्ही याला उभे पण कापू शकतात किंवा चौकोनी याच्यामध्ये याला कट करायचे. मिरच्या आणि टमाटर, कांदा, मिरची आपल्याकडे शिमला मिरची नव्हती तर मी इथं भुरकी मिरची घेतली होती. नंतर त्यामधल्या ब्या काढून घेतल्या आणि असं मी इथं कट केल्या. नंतर इकडं टमाटर पण कट करून घेतलं. नंतर कांदा कट करून घ्यायचा. मिरची, कांदा, टमाटर थोडं जाडच कापायचं. आणि चला इथं मी चौकोनी भागामध्ये असं कट करून घेतलं होतं. चला आता पिझ्झा बेस घ्यायचा. सर्वात अगोदर त्याला पिझ्झा सॉस लावून घ्यायचं व्यवस्थित. पूर्ण पिझ्झा सॉसने कवर करून घ्यायचा. आणि तुम्ही यामध्ये टमाटो सॉस पण घालू शकतात. तो माझ्याकडे नव्हता, फक्त मी तर पिझ्झा सॉसच वापरला. आणि चला असा मी इथं पिझ्झा सॉस व्यवस्थित लावून घेतला. पिझ्झा सॉस लावल्यानंतर त्यावरती घालायचं चीज. आणि चीज घातल्यानंतर त्यावरती कट केलेली मिरची, कांदा आणि टमाटर घालून घ्यायचं. आणि ह्या पद्धतीने कांदा ठेवून घ्यायचा. आणि इथूनच अशी मार्केटसारखी फिलिंग यायला लागली होती पिझ्झाची. म्हणजे किती कलरफुल आपला हा पिझ्झा दिसायला लागला होता. नंतर इथं ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घ्यायची. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही कमी घालू शकतात. आणि हे सर्व टाकल्यानंतर परत वरून चीज घालायचं. आणि आता खूप सारं असं आपण इथं चीज वापरणार. आणि जेवढं तुम्ही चीज वापरणार तेवढाच तुमचा पिझ्झा खायला खूप टेस्टी लागणार. चला आता आपला पिझ्झा तयार होता. नंतर ठेवायचं तावा गरम करण्यासाठी. आणि ताव्यावरती तुम्ही इथं बटर किंवा तूप पण लावू शकतात. इथं मी तुपाचा वापर केला होता. आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा. आणि त्यावरती असा पिझ्झा ठेवून द्यायचा. नंतर झाकण ठेवून द्यायचं. आणि 10 मिनिटासाठी मी हा पिझ्झा तव्यावरच ठेवला होता. आणि पूर्णपणे आता हे चीज विरघळायला लागलं होतं. आणि चला आता हा पूर्णपणे पिझ्झा तयार होता.
आणि पूर्ण घरामध्ये पिझ्झाचा सुगंध असा दरवळत होता. आणि बघा किती कलरफुल आपला पिझ्झा हा कमी साहित्यामध्ये रेडी झाला होता. चला मी दुसरा पण तयार करून ठेवला होता आणि नंतर तूप लावलं आणि तो पण पिझ्झा तयार करून घेऊया. तव्यावरती गरम करून घेऊया. नंतर त्यावरती पण झाकण ठेवून द्यायचं. आणि चला पिझ्झा होईपर्यंत आपण पहिला पिझ्झा जो तयार होता त्याला कट करणार. आणि मुलांना अशा चटपटीत गोष्टी म्हणलं की खूप आवडतात. मी त्यांना शक्यतो बाहेरचं जास्त देत नाही, पण असं कधीमधी वर्षातून 1-2 वेळेस नक्कीच देते. आणि चला इथं कट पण करून घेतला होता मी. आणि असा छान आपला पिझ्झा इथं तयार झाला होता. चला मग दुसरा पिझ्झा होईपर्यंत पहिला पिझ्झा पोरांनी फस्त केला होता. अगदी कलरफुल हा पिझ्झा आपला इथं तयार झाला होता. अगदी घरच्या घरी आणि खूप कमी साहित्यामध्ये खूप कमी वेळेमध्ये हा पिझ्झा इथं तयार होतो. मग तुम्ही कधी बनवताय पिझ्झा असा घरच्या घरी? आणि चला असे सर्व पिझ्झा इथे मी करून घेतले आणि कट पण करून घेतले. आणि तुम्हाला पिझ्झा कसे वाटले कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. चला मुलांनी तर खरंच खूप आवडीने खाल्ले होते. आणि चला एक बाईट आता मी पण ट्राय करते. चला मग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला मग थँक यू.